सकाळी 7ला. हा 7ला येणार. मी काय करणार, आल्यावर भोगनावर चुला ठेवून देणार. भोगनावर चुला नाही, हा चुल्यावर भोगणं ठेवून देणार, खालून डाळ लावून देणार, उकळतं पाणी करून घेणार आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून देणार. मी पांढरी कोंबडी थंड गरम करणार. झाली आंघोळ, बाकी तू राहूच नको, चालणी जाय. आमच्याकडे कुठली कमी नाही. आम्ही पांढरी कोंबडी मध्ये जीव घालत नाही. तुम्ही पांढरी कोंबडी खातात ना, म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम येतो. कुणाला भागीदारी येते, कुणाला बाईची येते. आम्हाला कुठेही आजार येत नाही. तुम्ही पांढरी कोंबडी खाणं बंद करा, तुम्हाला कुठेही आजार येणार नाही. हो ते तुम्ही काही समजा. तो टाइम आला, तो काळ वेगळा होता. तू जाय इले फेकरे खाले मायनी नाचली. मी जर चालली गेली ना, सांगा ते नाव मिळतात तुम्ही. धुवून टाकणार. गरम गरम स्वयंपाक कोण देणार मग? काय टाकले शिपाई सांग ना आता. मी काय काम नाही. आचारी अंमळनेर तालुका मा आचारी म्हणतोस माझ्या आचारी. आजारी हा आजारी 2-4 सुया घालते माझी आचारी. 500 लोक पडून देतो. 5 लोक बाटाळ द्या हो. चाल चालू स्वयंपाक. पुढे पोयाला तसं मागे बेसन देत खावायचे रांगले सोडून. वांग्याची भाजी बनवून, मेथीची भाजी गिलके बनवून आम्ही पातळी कोंबडी खाणार नाही. तू राहू नको, चाललंय. अरे मी रात्री मी जाती रे. संध्याकाळी पलंगाची कोण टाकून देणार? अरे हैदराबाद आहे शिपाई. ते गोष्ट बोलते नजीक नजीक राहिली पण एवढं तांगलेला पडत का रे? नाही तांडींना काही विषय नाही, पण बोलतात नजीक नजीक. अरे पिस्तळ्यात टाकायची गोड आहे बाबा. त्याला सिस्टिमेट कारोबार आहे. आपला मागे बैठकी रूम मागवाला नाही. बरोबर मी तिथे जाणार, गादीला लात मारणार, शिदी सट करून देणार, लगेच बाजूला गोंटे टाकून देणार. गोंट्यावर बाबा झोपून राहणार, गादीवर मी झोपून राहणार. नाही अरे माझ्याकडे पैसा आहे. आम्ही सिस्टमेट कारभार ठेवू. आम्ही लात मारला म्हणजे पलंग, लात मारली म्हणजे गादी. पातळी कोंबडी खाणार नाही. तू चालली जा. अरे मी रात्री मी चालली जाते रे. पलंगाची सुद्धा टाकून द्यायची. अरे टाकून घे. अरे मग त्यांना जर माझी आठवण आली, त्यांच्याजवळ मग झोपणार कोण? आहे ना माझा शिपाई. जप माराल शिपाई. बापरे तुम्ही का पण आडबोरण बशील पोरान मागे. अरे हो संगे माणूस पण बाप होस का रे? नाही बरं सांगे ना. मी तुला सांगतो काय. पहिले तमासाने गाडी गाव मागून पहिले आते नाही. पहिले तमासाने गाडी गाव मागून म्हणजे कोतवाल राहे, तुला शिपाई राहे, तो एकदम तमासावाल्याने सोयी करेल. त्याला पण फट खोलीने हापेसनी चाबी मन मोकळं पंखा बिंखा लायसन. एकच खोली, एकच खोलीमध्ये 40 माणसं, एकच झोऱ्या, एकच खोली, एकाच झोऱ्यावरती 40 लोक आपण झोपतो ना. पण झोपा री त्रास ना. कोणी कधी तगडी टाकस, कोणी कधी नाही. बरोबर तुझं तोंड तिकडे, माझं तोंड इकडे. म्हणजे डायनामाला समजा पण का डायनामाला घेसून झोपून गेलो म्हणून. पण तोंड फिरा भाषाने. अरे तुला पांचट आहे का? नाही आम्ही तोंड फिरावून भाषा बिलकुल नाही. आम्ही झोपून राहू. बाकी तोंड फिरावून भाषाने आम्ही त्याच्यासाठी काही करेल. झोपून राहू. तुम्ही जा जपा तुम्ही. टाकल्या सांगतो सफाईला कपडा घालतो. तुम्ही जा हो. माझा शिपाई. त्याला कपडे माझ्या वाड्यातले, त्याला जेवण माझ्या वाड्यातले, त्याला मी त्याला सगळं काही खाऊ घालतो, पण त्याला पातळी कोंबडी खाऊ घालत नाही. तो झोपून घेईल, पण तू जाय आणि पातळी कोंबडी खा. जाईन. अरे मी रात्री मी चालली जाते शिपाई. रातचे 12 वाजले, 12-1चा टाइम जर झाला, त्यांना माझी आठवण आली तर? नाही नको रे हो. ते काम नाही करत. चालली मी, चालली हो बाबा. कोण बोलव? बाबा
आता उठत नाही त्यांना. आपला खुर्चीवर तो हा खुर्चीवर तो आता उठत सामना करणं पडेल भाऊ बोलल्या जाऊ दे. काकू नवरा बायकोची भांडण काय भांडण हो ना बाबी हौशी काकून चाललं बी आलं का कोई हसीना जब कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है संस्कारी जब छूट जाती है तो और भी हसीन हो जाती है कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है हाथों में चाबुक होठों पे गालियां हाथों में चाबुक होठों पे गालियां बड़ मजेदार गोरिये ये तेरा रंग रूप रे कोई टांग वाली जब रूठ जाती है तो कोई टांग वाली जब रूठ जाती है तो एक दो तीन हो जाती है कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है तुमने परदार लेन्स काय लिहा असं आहे का? उठ. तू का नाही म्हणते अगं मग मला तुम्ही असं विचारा मी का नाही म्हणते म्हणजे तुम्हाला असं वाटतं त्यांना दान धर्म केलं पुण्याचं काम केलं बा अरे तेच केलं भाऊने त्यांना काही पुण्याचं काम नाही केलं दान धर्म नाही केलं त्यांना काय केलं माहिती का तुम्हाला सत्ता खेळला पत्ता खेळला रान रंडी त्यांना केली सगळी इस्टेट सगळीच बरबाद करून टाकली आणि आपल्या वाड्यामध्ये यायला जिवारी मागण्यासाठी आपली लक्ष्मी त्यांच्या घरात जाणार आणि त्यांच्या जसं आपल्या घरात येणार मोठे मोठे दिवस आहेत ते बळीचा सण आहे किंवा पैशांच्या पुढे काही चालत नाही ते नाही. बरोबर आहे दिसायला सर्प हा सरळ असतो पण त्याची चाल ही वाकडी तिकडे असते मोर दिसायला किती सुंदर आणि किती छान असतो पण त्याचे पाय बघा किती ओबड दोबड असतात फुल कमळचं फुल बघा किती दिसायला सुंदर असतं पण त्याला तोडण्यासाठी का माणसाच्या हातात काठी भरतात त्या जातीचा हा आहे याने जवानीमध्ये पैसा होता त्या पैशाचा गैरवापर केला बायांना पैसे काय वाटले रान रणी काय केली नाच तमाशा काय केला गावात पाहिजे अख्खी चाळी केले आणि आज तो पैसा संपला म्हणून आपल्याकडे आला आपण त्याला पैसा दिला जिवारी दिली उद्या तो पैसा मागणार परवा लगेच म्हणाल मुलीची तब्येत खराब झाली मुलीचं लग्न करायचं लगेच मुलीचं लग्न लगेच तो आजारी पडला अटक आला झटका आला म्हणजे सगळं आपल्याला समाना पडेल मग गळा कापला आणि गेला खोकला तुम्हाला तेच म्हणते मला सत्यवचन द्या
टेन्शनचा खोकला चांगला, कॅन्सरचा खोकला चांगला, सर्दीचा खोकला चांगला, पण हा टेन्शनचा खोकला खराब असतो.